नमो नारायण. मी आज तुम्हाला खूप अशी महत्त्वाची आणि अगदी उपयोगी अशी माहिती देणार आहे. फ्रेंड्स, हे आहे सूपचे प्रीमिक्स. ते कसे बनवायचे ते आपण शिकू. त्याआधी मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की बाजाराचे सूप हे किती खराब असते, त्यात किती केमिकल असतात, किती प्रिझर्वेटिव्ह असतात आणि कलर वगैरे भरपूर सगळ्या शरीराला ज्या अनावश्यक गोष्टी आहे त्या त्यात टाकलेल्या असतात. तर आपण जर का घरी सूपचे प्रीमिक्स बनवले आणि आपण घरी जर सूप बनवून मुलांना दिले, घरातल्या वृद्धांना दिले किंवा आपणही ते खाल्लं तर हे किती पौष्टिक आणि चांगलं आहे. त्याच पद्धतीने मुलांचं ही जी क्रेविंग आहे ती त्याच्याने शमन होते. आणि सूप हे आता पावसाळ्यामध्ये तर मस्ट घरामध्ये पाहिजेच आणि आवश्यकच आहे. म्हणजे काय, तर थोडीशी घशाला खवखव झाली, गरम गरम सूप प्या. मूड खराब असला, गरम गरम सूप प्या. चावमाव खायची जर आपल्याला इच्छा असली तर असं काही पोटात चावमाव टाकण्यापेक्षा एक बाऊल सूप करून प्या. आणि हे प्रीमिक्स अगदी इतकं सोपं आहे बनवायला, इतकं स्वादिष्ट बनतं. आणि त्याच पद्धतीने हे बिना फ्रीजचं पण महिनाभर टिकू शकतं. फ्रीजमध्ये तुम्ही अजूनही जास्त दिवस त्याला टिकवू शकता. बनवायला खूप सोपे आहे आणि ह्या एका प्रीमिक्सचे मी तुम्हाला 5 ते 6 सूपचे प्रकार बनवायला शिकवणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मनानेही याचे सूपचे वेगळे वेगळे प्रकार बनवून खाऊ शकता. परंतु हे इतकं टेस्टी लागतं की तुम्ही अगदी साधं सोपं 2 मिनटात अगदी इन्स्टंट ह्याचं सूप बनवून तुम्ही पिऊ शकता. तर चला बघूया हे प्रीमिक्स कसं बनवायचं आहे. फ्रेंड्स, हे जे प्रीमिक्स आहे हे 2 पद्धतीने बनवता येतं. एक तुम्हाला धान्याचंही सांगते मी बनवायचं की कसं बनवायचं आहे, आणि एक पिठाचंही सांगते. तर प्रथम आपण आहे ना पिठाचं प्रमाण बघून घेऊया. तर ह्यामध्ये आपल्याला जे एका बाउलसाठी लागणारे पीठ आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला त्याचा अंदाज सांगते, तर तुम्ही कमी जास्त करू शकता. उदाहरणार्थ 4 चमचे तुम्हाला घ्यायचं आहे नाचणीचं पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ, 1 चमचा मक्याचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ. तर ह्याच पद्धतीने तुम्ही एका बाउलसाठी घ्यायचं. तर जर तुम्हाला धान्याचं हे स्वतः दळून ठेवायचं असेल तर तुम्ही 1 किलो नाचणी, त्याच्यामध्ये अर्धा किलो ज्वारी, त्याच्यानंतर पावशेर मक्का, 1 पावशेर तांदूळ आणि 1 पावशेर गहू, हे त्याचं प्रमाण ठरवून घ्यायचं. तर तुम्हाला जे कमी जास्त लागत असेल किंवा गहू स्किप करायचे असतील तर तुम्ही स्किपही करू शकता. स्वादात काहीच फरक पडणार नाही आहे. तर सर्वप्रथम आपण आता याचा अंदाज किंवा पीठ कसे घ्यायचे आहे हे आपण बघितलं. तर आता प्रीमिक्स कसं बनवायचं हे बघूया. हे पीठ मिक्स करून घ्यायचं ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे. एका वाटीमध्ये सगळे पिठं एकावर एक आपण टाकून घ्यायचे आहे. गॅसवर जाड बुडाची कढई ठेवायची, मंद आच करायची आणि हे प्रीमिक्स खमंग वास येईपर्यंत आणि त्याचा रंग बदलेपर्यंत अगदी शांततेने तेल, तूप, बटर काहीही न टाकता कोरडेच भाजून घ्यायचे आहे. आणि ह्याचा एक इतका सुंदर खमंग वास सुटतो, तेव्हाच आपल्याला कळतं की हे प्रीमिक्स आता तयार झालं आहे. याचा रंगही बदलतो, तुम्ही बघू शकता गुलाबीसर झालेला आहे आणि याचा वास तर अतिशय अप्रतिम येत आहे. तर हे प्रीमिक्स तुमचं तयार आहे. पण आता महत्त्वाची गोष्ट, सूपमध्ये आपल्याला मसाला लागतो. इन्स्टंट सूप बनवायचं म्हटलं तर इन्स्टंट मसालाही झाला पाहिजे. तर चला फ्रेंड, आपण मसाला बनवायचं पण शिकून घेऊया. तर ह्यासाठी 1 बाउल सूपला लागणारा मसाला मी त्याचं तुम्हाला प्रमाण सांगते, त्या पद्धतीने तुम्ही प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता. तर ह्यासाठी तुम्हाला 1 टेबलस्पून जिरं घ्यायचं आहे, त्यानंतर अर्धा टेबलस्पून ओवा घ्यायचा आहे, 3 काळे मिरे आणि 3 लोंगा घ्यायच्या आहे. त्याच पद्धतीने एक छोटा तुकडा म्हणजे आपला अर्धा इंचाचा तुकडा दालचिनीचा घ्यायचा आहे. तर हे तुम्ही मंद आचेवर वाफ येईपर्यंत म्हणजे त्याचा सुगंध आपल्याला येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्याची पूड तयार करून ठेवायची आहे. तर 1 बाउलला हे प्रीमिक्स 4 चमचे पुष्कळ होतं आणि अर्धा टीस्पून इन्स्टंट मसाला हा पुरेसा असतो. तर चला आता बघून घेऊया आपण सूप बनवायची विधी. तर ह्या प्रीमिक्सने आपण गोड सूपही बनवू शकतो फ्रेंड्स. ज्याला म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला काय गोड खायची क्रेविंग्स होते आणि असं तसं खाऊन कॅलरी वाढून घ्यायच्या किंवा फार म्हणजे काही पोटामध्ये एक्स्ट्राचं टाकायचं, त्यापेक्षा गोड सूप जर आपण पिलं तर तेही फार चांगलं असतं. आणि आधीचे लोक गोड सूप किंवा घाटा हे त्यांचं मस्त खाणं होतं.
म्हणजे आवडतं खाणं होतं असंही तुम्ही धरू शकता. तर चला बघून घेऊया की आपण गोड सूप कसे बनवायचे आहे. तर सर्वप्रथम एक जाड बुडाची कढई ठेवायची आहे गॅसवर. त्यामध्ये 1 चमचा बटर किंवा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये 3 चमचे प्रीमिक्स टाकायचं आहे. 3 किंवा 4 चमचे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. नंतर त्याला 1 ते 1.5 मिनटं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी दूध आणि अर्धा वाटी पाणी टाकायचं आणि 4 चमचे किंवा तुमच्या गोडीच्या आवडानुसार तुम्ही गुळाची पावडर टाकू शकता. तर ते मिक्स झालं, एकजीव झालं की तुम्ही अतिशय म्हणजे चविष्ट असं तुमचा घाटा किंवा गोड सूप तयार आहे. त्याच्यानंतर ह्याच पद्धतीने आपण याचं सिंपल सूप पण बघूया. तर एक जाडबुडाची कढई घ्यायची. त्यामध्ये 1 चमचा बटर टाकायचं किंवा साजूक तूप टाकू शकता किंवा तुम्ही तेलही टाकू शकता, पण डालडा वापरायचा नाही. फ्रेंड्स, डालडा हा फार घातक असतो. डालडा अजिबात कोणत्याच पदार्थात वापरायचा नाही आहे. साधं तेल घेऊ शकता तुम्ही. घाण्याचं तेल असलं तर अतिउत्तम, पण नसल्यास तुम्ही जे आपण पिशवीचं किंवा दुकानावरचं तेल आणतो, हे तेल दर महिन्याला चेंज करत राहायचं, म्हणजे त्याचे दुष्परिणाम जास्त होत नाहीत. आणि त्याच पद्धतीने आपण बघूया की अर्धा चमचा तेल टाका किंवा 1 चमचा बटर, 1 चमचा साजूक तूप, ह्यापैकी काही एक टाका. त्यामध्ये चिमटाभर आपली चिमूटभर 2 बोटाच्या, ज्याला आपण पिंच बोलतो, तेवढा हिंग टाका आणि 4 चमचे प्रीमिक्स 1 वाटी पाण्यामध्ये खाली गुठळा मळून घ्या. त्यानंतर ते त्याच्यामध्ये टाका पॅनमध्ये आणि वरतून अर्धा वाटी पाणी टाका आणि चवीनुसार मीठ टाका. बस 1 ते 1.5 मिनटामध्ये अतिशय चविष्ट असं सिंपल सूप तुमचं तयार आहे फ्रेंड्स. त्यानंतर आपण बघूया कॉर्न सूप. तर कॉर्न सूप हे लहान मुलांना खूप आवडतं. तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची. त्यामध्ये बटर, तूप किंवा तेल जे अवेलेबल असेल ते टाका. त्याच्यामध्ये 1 पिंच हिंग टाका आणि त्यानंतर ओले किंवा उकडलेले एक अर्धा वाटी किंवा तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही कॉर्नचे दाणे टाकू शकता. त्यांना गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं. अर्धा चमचा आपला सूपचा मसाला टाकायचा आणि 1 वाटी पाण्यामध्ये सूपचे 4 चमचे प्रीमिक्स ढवळून घ्यायचे, ते त्यात टाकायचे आणि 1 उकळी आल्यावर तुमचं कॉर्न सूप अतिशय चविष्ट असं तयार आहे. त्यानंतर आपण बघूया पालकचे सूप. तर पालक आणि फक्त पालकचे सूप नाही फ्रेंड, तर तुम्ही कोणतेही पालेभाजी किंवा कोथिंबीर असो काही असो हे ह्यामध्ये समाविष्ट करू शकता. मी एकदम सिंपल असं पालकचं सूप सांगते. तर अर्धी वाटी पालक घ्या, 4 चमचे कोथिंबीर घ्या, 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घ्या, 10 ते 12 पुदिन्याची पानं घ्या. त्यानंतर हे सगळं उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनटं टाकून घ्या, लगेच काढा आणि मिक्सरला फिरवून घ्या. त्यानंतर ते चाळणीमधून गाळून घ्या. त्या पाण्यामध्ये 4 चमचे आपलं सूपचं प्रीमिक्स गाठी मोडून घ्या टाकून. त्यानंतर कढई ठेवा गॅसवर. त्यामध्ये 1 चमचा बटर टाका. त्याच्यानंतर 1 पिंच हिंग टाका आणि हे प्रीमिक्स टाका. अर्धा चमचा आपला सूपचा मसाला टाका. त्यानंतर चवीनुसार मीठ टाका. अतिशय चविष्ट आणि सुंदर असं सूप तयार आहे फ्रेंड्स. त्यानंतर आपण बघू बीटरूटचे ज्यूस. तर मुलांना बीटरूटचे ज्यूस हे खूप म्हणजे बीटरूट त्यांच्या पोटात जाणं हे खूप चांगलं आहे आणि मोठ्यांसाठी पण बीटरूट हे खूप चांगलं आहे. तर आपण बघूया बीटरूटचे सूप. तर फ्रेंड्स, एक मध्यम आकाराचं बीट घ्यायचं, त्याचे साल काढून 4 तुकडे करायचे आणि ते वाफवून घ्यायचे. नंतर त्याला मॅश करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे तुमच्या गरजेनुसार हे प्रीमिक्स टाका आणि ते गाठी मोडून ढवळून घ्या. एक जाडबुडाची कढई घ्या. त्यामध्ये 1 चमचा बटर किंवा साजूक तूप, मी नेहमी सांगितल्याप्रमाणे जे अवेलेबल असेल ते टाका. त्यानंतर हे प्रीमिक्स त्याच्यात टाका. जर तुम्हाला हे गोड पाहिजे असेल तर ह्यात 4 चमचे गुळाची पावडर आणि थोडीशी वेलचीची पूड टाका आणि जर हे तुम्हाला खारट पाहिजे असेल तर ह्यामध्ये आपला तयार केलेला सूपचा मसाला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाका. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे सूप तयार आहे. तर फ्रेंड, मी तुम्हाला ह्या पद्धतीने सूप बनवायचं शिकवलं आहे. सूपचे प्रीमिक्स कसे बनवायचे तेही सांगितले. सूपमध्ये टाकायचा इन्स्टंट मसाला कसा तयार करायचा तोही सांगितला. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या म्हणजे युक्तीनुसार याला वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवून खाऊ शकता. अगदी 1 ते 1.5 मिनटामध्ये 2 मिनटामध्ये तुमचं सूप तयार आहे.
फार तुमचा वेळही वाया जाणार नाही आणि चवही छान होईल. त्यानंतर तुमच्या मनाला एक फार मोठं समाधान वाटणार आहे की तुम्ही मुलांना आणि घरच्यांना एक पौष्टिक वस्तू खाऊ घालतायत. कारण फ्रेंड, पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात हिवाळ्यातही सूप खाणं अगदी सगळ्यांना आवडतं. त्याच पद्धतीने तुम्ही ह्याचं टमाटर टाकून म्हणजे टमाट्याचं पल्प टाकून तेही सूप बनवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाने ह्या एका प्रीमिक्सपासून भरपूर अशा गोष्टी म्हणजे भरपूर अशा पद्धतीचं सूप तयार करू शकता. तर फ्रेंड्स, एन्जॉय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काही नवीन शिकायचं असेल तर मला कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.